शिर्डीत गाळा भाड्यानं देण्याच्या बहाण्यानं महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून दिलीप रामभाऊ गोंदकर याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाळा आणि रूम भाड्यानं देण्याच्या बहाण्याने एका 34 वर्ष महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शिर्डी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिलीप रामभाऊ गोंदकर राहणार शिर्डी तालुका राहाता याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला 3 महिन्यांपूर्वी शिर्डी येथे आली असताना तिने गाळा भाड्यानं देणे असल्याबाबतचे एक पोस्टर पाहिले होते व त्यावरील संपर्क क्रमांक घेतला होता. त्यानंतर 4 जुलै 2026 रोजी गाळ्याची आवश्यकता असल्याने तिने त्या क्रमांकावर संपर्क साधला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं आपलं नाव दिलीप रामभाऊ गोंदकर असे सांगितले आणि 8,000 रुपये भाडे व 50,000 रुपये डिपॉझिट असल्याचं सांगितलं. त्यानंतर महिला गाळा पाहण्यासाठी शिर्डी येथे आली. यावेळी दिलीप गोंदकर याने तिला गाळा दाखवला तेव्हा महिलेनं आपल्याला मुलांसह राहण्यासाठी गाळा किंवा रूम पाहिजे असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. 7 जुलै 2026 रोजी गोंदकर यांनी महिलेला शिर्डी येथे बोलावून घेतले. दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास महिला शिर्डी येथील एका हॉटेलच्या डेअरीजवळ पोहोचली. तिथे डेअरीच्या गाळ्यामध्ये बोलत असताना दिलीप गोंदकर याने महिलेला विचित्र स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलेनं यास विरोध करत मला गाळा किंवा रूम दाखवा असं म्हटलं. त्यानंतर रूम दाखवण्याच्या बहाण्यानं महिलेला डेअरीच्या मागील हॉटेलमधील एका रूममध्ये घेऊन गेला. तिथे त्याने महिलेला मिठी मारून तिच्या शरीराला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. महिलेनं त्याला तात्काळ विरोध केला आणि पोलिसात तक्रार करण्याची ताकीद दिली. त्यावर तिला पोलिसात किंवा घरी न सांगण्यासाठी पैशांचा आमिष दाखवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी महिलेच्या ओळखीच्या काही मैत्रिणी तिला शोधत हॉटेलमध्ये आल्या. महिलेनं घडलेला सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला आणि त्यानंतर सर्वांनी मिळून थेट शिर्डी पोलीस स्टेशन गाठलं. पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी दिलीप रामभाऊ गोंदकर याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS 2023च्या कलम 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.